नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 11 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स, लेटेस्ट जनरल नॉलेज। प्रश्न पहिला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा किती टक्के कपात केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 0.25% कपात केली आहे। प्रश्न दुसरा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6% केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स या देशाकडून। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारताने चालू आर्थिक वर्षात किती लाख टन साखर निर्यात केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2.87 लाख टन निर्यात केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सोमालिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, जीपी दृष्टी प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील किती मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 10 मीटरमध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारताचे पहिले हाय ॲटिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, केंद्र सरकारने नौदलासाठी फ्रान्स देशाकडून किती राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 26। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कौशल विकास आणि MSDE ने इंडिया स्किल ॲक्सेलरेटर प्रोग्राम कोणाच्या मदतीने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, WEF। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रशिया या देशाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, RBIने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज 4.2 वरून किती टक्के केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4% केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 9 मे रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 15, रशियाच्या विजयी दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले असून यंदाचा रशियाचा कितवा विजय दिन आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 80वा दिन आहे। मित्रांनो, हे होते 11 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी, लेटेस्ट जनरल नॉलेज। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। इथेच थांबूया, धन्यवाद।